नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एमपीएससी विजार्ड या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्व विद्यार्थी मित्र मैत्रिणींचे मी मनपूर्वक स्वागत करतो। मित्रहो, आपण स्वस्त असाल, मस्त असाल आणि आपला जो काही अभ्यास आहे तो पूर्ण जोमाने चालू असेल ही अपेक्षा करतो। एमपीएससी कंबाईन पूर्व परीक्षा 2024 साठी अर्थशास्त्र घटक प्रश्न उत्तर स्वरूपाच्या माध्यमातून समजून घेण्यासाठी जी काही सिरीज सुरू केलेली आहे, या सिरीज मधला हा 5वा जो काही भाग आहे तो घेऊन मी आपल्या समोर आलेला आहे। तर चला मित्रहो, लेक्चरला सुरुवात करूया। बघा मित्रहो, खालीलपैकी कोणती संस्था स्वतंत्र भारतातील पहिली वित्त विकास संस्था आहे? तर बघा, आयडीबीआय, आयएफसीआय, आयसीआयसीआय, नाबार्ड। जर वित्तीय संस्था बघितल्या तर आपण नाणे बाजार म्हणजे मनी मार्केट आणि कॅपिटल मार्केट म्हणजे नाणे बाजार आणि भांडवल बाजार याचा अर्थव्यवस्थेमध्ये अभ्यास करत असतो। आणि अर्थव्यवस्थेमध्ये अभ्यास करत असताना भांडवली बाजारामध्ये ज्या काही वित्तीय संस्था असतात त्या अनुषंगाने हा क्वेश्चन आहे। तर बघा, आयडीबीआय ची स्थापना ही 1964 ला झालेली आहे। त्यानंतर आयएफसीआय ची जी स्थापना आहे ती 1948 ला झालेली आहे। आयसीआयसीआय ची स्थापना 1955 आणि नाबार्ड ची स्थापना ही 1982 ला झालेली आहे। म्हणून भांडवली बाजारामधली जी काही वित्तीय संस्था आहे तर स्वतंत्र भारतातील काय म्हटलेलं आहे, पहिली विकास वित्त संस्था कुठली आहे तर आयएफसीआय, हे लक्षात ठेवायचं परीक्षेच्या दृष्टीने। चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्रो। प्रत्यक्ष कराच्या दोषासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या। प्रत्यक्ष करामुळे कामाचा प्रयत्न पुरवठा कमी होऊ शकतो आणि प्रत्यक्ष कर बचत आणि गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन कमी करतात। वरीलपैकी कोणते विधान काय योग्य आहे, अयोग्य आहे? बघा मित्रो, केवळ अयोग्य आहे, केवळ ब योग्य आहे आणि ब दोन्ही योग्य आहेत आणि वरीलपैकी नाही। तर बघा, योग्य विधान विचारलेलं आहे आपल्याला आणि काय म्हटलेलं आहे, प्रत्यक्ष कराच्या दोषासंदर्भात जेव्हा अर्थव्यवस्थेमध्ये प्रत्यक्ष कर लावल्या जातात आणि प्रत्यक्ष कराचे जर दर मोठ्या प्रमाणात असतील, जास्त असतील तर काय होऊ शकतं, तर प्रत्यक्ष करामुळे कामाचा प्रयत्न पुरवठा कमी होऊ शकतो। विधान बरोबर आहे का? तर प्रत्यक्ष कर लावल्यामुळे जर उत्पन्नाचा मोठा भाग हा कराच्या रूपाने शासनाला दिला जात असेल तर मग उत्पन्न कमावून जर शासनाला द्यायचं असेल तर जी काही काम करण्याची प्रवृत्ती असते त्या प्रवृत्तीवर या गोष्टीचा काय होत असतो, परिणाम होत असतो। म्हणजेच काय, तर प्रत्यक्ष प्रयत्न पुरवठा कमी होतो। कशाचा? कामाचा प्रयत्न पुरवठा हा काय होऊ शकतो, कमी होऊ शकतो असं आपल्याला सांगता येईल। त्याच्यानंतर प्रत्यक्ष कर बचत आणि गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन कमी करतात। जर उत्पन्नातील बरा मोठा भाग हा कराच्या रूपाने शासनाला देत असो तर आपण नेमकं बचत काय करणार? जर उत्पन्नामध्ये आपण उपभोग खर्च करत असतो, बचत करत असतो, गुंतवणूक करत असतो, परंतु उत्पन्न आपल्याला प्राप्त झाल्यानंतर उत्पन्नावर मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्यक्ष कर लावला जात असेल, इन्कम टॅक्स लावला जात असेल किंवा कंपनीच्या बाबतीमध्ये कॉर्पोरेशन टॅक्स लावला जात असेल तर या उत्पन्नातून जी बचत होणार होती ती बचत काय झालेली आहे, शासनाला दिल्या गेलेली आहे कराच्या रूपाने। म्हणून काय होते, प्रत्यक्ष कर बचत आणि गुंतवणुकीसाठी काय प्रोत्साहन काय करतात, कमी करतात। हे दोन्ही विधान बरोबर आहेत म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं काय आहे, अचूक उत्तर आहे। परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं। भारतासारख्या विकसनशील देशात राष्ट्रीय उत्पन्न मोजण्यात खालीलपैकी कोणत्या अडचणी आहेत? बघा, यावर वारंवार आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत। नॅशनल इन्कम हा आपल्या पूर्व परीक्षेचा सुद्धा अभ्यास घटक आहे आणि त्यामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना भारतामध्ये किंवा भारतासारख्या विकसनशील देशामध्ये राष्ट्रीय उत्पन्न मोजताना नेमक्या काय अडचणी येतात? तर बघा, असंघटित आणि विखुरलेले उत्पादन, त्यानंतर निर्वाह शेती, पुरेशा सांख्यिकीय आकडेवारीची उपलब्धता आणि निरक्षरता। तर बघा, असंघटित आणि विखुरलेले क्षेत्र असेल, जसं आपण बघतो की अर्थव्यवस्थेमध्ये जो काही रोजगार आहे किंवा जी काही उत्पादनाची प्रक्रिया आहे किंवा ज्या काही आर्थिक क्रिया घडतात ह्या मोठ्या प्रमाणात विकसनशील देशामध्ये असंघटित स्वरूपामध्ये असतात आणि हे असंघटित स्वरूप असेल तर आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न किंवा उत्पादन किती झालं हे मोजत असताना अडचण निर्माण होत असते। त्यासोबत निर्वाह शेती हा एक घटक आहे। बघा, शेतीमध्ये जेव्हा उत्पादन घेतले जाते ते दोन प्रकारे असते, एक म्हणजे स्वतःसाठी उपभोग करणे आणि एक म्हणजे उत्पादन घेऊन बाजारामध्ये विकणे। जर शेतीमध्ये आलेलं उत्पादन हे आपण बाजारात घेऊन गेलो आणि त्याची विक्री केली असेल तर त्याचं मोजमाप हे राष्ट्रीय उत्पन्नामध्ये केलं जातं। कारण राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना आपण वस्तू आणि सेवांच्या जे काही किमती असतात किंवा पैशाच्या स्वरूपात त्याचं मोजमाप करत असतो आणि मग हे मोजमाप करत असताना जर शेतीमध्ये होणारं उत्पादन स्वतःसाठीच वापरलं जात असेल तर ते बाजारातच आलं नाही तर त्याचं मोजमाप केलं जात नाही किंवा ही एक राष्ट्रीय उत्पन्न मोजत असताना अडचण आहे। म्हणून निर्वाह शेती
हा एक घटक सुद्धा आपल्याला काय लक्षात येईल की राष्ट्रीय उत्पन्नामध्ये मोजमाप करताना अडचण ठरत असतो. त्याच्यानंतर बघा पुरेशा सांख्यिकीय आकडेवारीची उपलब्धता. जर पुरेशा सांख्यिकीय आकडेवारीची उपलब्धता असेल तर नक्कीच आपल्याला राष्ट्रीय उत्पन्न मोजता येईल, म्हणून हा घटक काही अडचण ठरणार नाही. त्यानंतर निरक्षरता. आपण जर बघितलं मोठ्या प्रमाणात उद्योग क्षेत्र असेल आणि कृषी क्षेत्र असेल, या कृषी क्षेत्रामध्ये आणि उद्योग क्षेत्रामध्ये जे काही उत्पादन घेतले जातं, कृषी क्षेत्रामध्ये जर बघितलं तर ग्रामीण भागामध्ये आपल्याला काय दिसते, निरक्षरता मोठ्या प्रमाणात दिसते. त्यासोबतच जे काही असंघटित स्वरूपामध्ये आणि विखुरलेल्या स्वरूपामध्ये उत्पादन प्रक्रियेमध्ये लोक काम करतात, हे सुद्धा निरक्षर असतात. म्हणून ते त्यांच्या इनपुट काय आलं आणि आउटपुट काय झालं याची आकडेवारी किंवा याची काही जे काही नोंदी असतात त्या नोंदी ठेवत नाहीत. म्हणजेच काय, निरक्षरता सुद्धा काय ठरेल, आपल्या राष्ट्रीय उत्पन्न मोजमापामध्ये अडचण ठरू शकते. मग काय काय असेल, ए बी आणि डी. ए बी डी असलेला जो काही पर्याय असेल तो पर्याय असेल अचूक, म्हणून पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं काय आहे, अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा, जोड्या जुळवा. अशा पद्धतीने वारंवार प्रश्न आयोगाने विचारलेले कृषी क्रांती आणि कृषी उत्पादन. सुवर्ण क्रांती कशाशी रिलेटेड आहे, तर फलोत्पादनाशी रिलेटेड आहे. पिवळी क्रांती म्हटलं तर तेलबिया आहे. निळी क्रांती त्याला आपण मासे उत्पादन म्हणतो आणि हरित क्रांती सर्वांना माहिती आहे, पिकाचे उत्पादन. तर अशा पद्धतीने ह्या जोड्या जुळवायच्या आहेत. तर बघा अ च 4 जे असेल, अ च 4 त्याच्यानंतर ब च 3, तर अ च 4 आणि ब च 3 हा पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. ह्या ज्या क्रांती आहेत, सुवर्ण क्रांती, पिवळी क्रांती, निळी क्रांती, हरित क्रांती, ह्या कुठल्या उत्पादनाशी निगडीत आहेत, अशा पद्धतीने आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. हा प्रश्न परीक्षेच्या दृष्टीने लक्षात असू द्या. चला, भारताच्या औद्योगिक विकास प्रक्रियेमध्ये 1966 ते 1980 चा कालखंड नावाने ओळखला जातो. म्हणजे औद्योगिक विकासाच्या प्रक्रियेबाबत 1966 ते 1980 हा जो कालखंड आहे तो कशा पद्धतीने ओळखला जातो, तर बघा, मजबूत औद्योगिक पाया प्रदान करण्याचा काळ, औद्योगिक घसरणीचा काळ, औद्योगिक सुधारणेचा काळ आणि औद्योगिक विविधीकरणाचा काळ. तर हा जो काळ होता तो औद्योगिक घसरणीचा काळ होता. हे परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं. आयोगानेच प्रश्न विचारलेला आहे आणि या ठिकाणी कालावधी दिलेला आहे. तर आपल्याला जर पुढच्या परीक्षेला असं विचारलं की औद्योगिक घसरणीचा काळ कुठला होता, तर 1966 ते 1980 हा कालखंड होता. हे सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं आहे. एकूणच आपण जर बघितलं तर भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कृषी क्षेत्राचा वाटा हा राष्ट्रीय उत्पन्नामध्ये घटलेला आहे आणि सेवा क्षेत्राचा वाटा हा वेगाने वाढलेला आहे. परंतु उद्योग क्षेत्राचा जो वाटा आहे तो त्या प्रमाणात वाढलेला नाही. म्हणजेच उद्योग क्षेत्र पाहिजे त्या प्रमाणामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये योगदान दिले गेलेलं नाही. परंतु अलीकडच्या कालखंडामध्ये उद्योग क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात सार्वजनिक धोरणाच्या माध्यमातून आणि वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून उद्योग क्षेत्राचा जो काही वाटा आहे किंवा उद्योग क्षेत्राचं जे काही कॉन्ट्रीब्युशन आहे ते वाढवण्याचा प्रयत्न केला जात आहे. म्हणून अलीकडच्या काळामध्ये औद्योगिक क्षेत्र वाढत असल्याचं दिसतं. परंतु एकूण भारतीय अर्थव्यवस्थेचा विचार आपण केला तर स्वातंत्र्य नंतरच्या कालखंडापासून तर साधारणतः एलपीजीच्या धोरणापर्यंत उद्योग क्षेत्राचा वाटा हा पाहिजे तसा वाढलेला नाही. हे सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने लक्षात असू द्या. नंतर बघा, रिकामी जागा यांच्या अध्यक्षतेखाली बँकिंग क्षेत्रातील सुधारणा समितीने आपला अहवाल भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयास रिकामी जागा मध्ये सादर केला आहे. तर बँकिंगच्या रिलेटेड एक महत्वाची समिती आहे आणि यावर वारंवार प्रश्न आलेले आहेत. ही समिती 2 वेळा आली होती. 1992 ला आली होती आणि 1997 ला आली होती आणि त्या समितीचे जे अध्यक्ष होते ते एम नरसिंहम होते आणि एम नरसिंहम हे आरबीआयचे गव्हर्नर सुद्धा राहिलेले आणि त्यांच्याच अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली होती. आणि या समितीच्या माध्यमातून भारतीय अर्थव्यवस्थेमधील बँकिंग क्षेत्राचा विकास घडून आणण्यासाठी किंवा सुधारणा घडून आणण्यासाठी ज्या काही उपाययोजना करायच्या होत्या त्यासाठी ही समिती स्थापन केली होती. 2 वेळा स्थापन केली होती. तर या ठिकाणी आपल्याला काय विचारलं की कोणाच्या अध्यक्षतेखाली होती आणि अहवाल कधी सादर केला, तर पर्यायामध्ये बघा ऑगस्ट 1998 आणि एप्रिल 1998. एम नरसिंहम म्हणजे एकदम जवळचा पर्याय आपल्याला दिसून येतो. आणि मग त्यांनी अहवाल कधी सादर केलेला आहे, तर एप्रिल 1998 ला सादर केलेला आहे. म्हणून पर्याय क्रमांक काय म्हणता येईल आपल्याला, पर्याय क्रमांक हे या प्रश्नाचं काय असेल, अचूक उत्तर असेल. लक्षात ठेवायचं 1992 आणि 1997 ला काय केलेलं होतं, बँकिंग क्षेत्राच्या सुधारणा घडून आणण्यासाठी एम नरसिंहम यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती.
पुढचा प्रश्न बघा, दारिद्र्याच्या मोजमापाच्या संदर्भात खालीलपैकी कोणती संज्ञा मानव विकास अहवाल 2010 मध्ये मांडण्यात आली? तर मानव विकास अहवाल म्हणजे काय? मानव विकास अहवालाच्या ज्या काही प्रोग्रेस आहे आणि मानव विकास अहवालाच्या निगडीत जे काही इंडेक्स आहेत याच्यावर आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. तर बघा, मानव विकास अहवाल 2010 मध्ये कुठली संज्ञा मांडण्यात आली? मानवी दारिद्र्य निर्देशांक हा 1997 ला मांडण्यात आला होता आणि याचीच पुढची जी आवृत्ती होती ती दारिद्र्याचा बहुआयामी निर्देशांक. म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 2 हा 2010 ला आला होता. याचा सुद्धा आपण अभ्यास केलेला असेल. मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्स किंवा MPI आपण त्याला शॉर्ट मध्ये म्हणत असतो. आणि हे या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 2. लिंग सक्षमता मापक आणि लिंग विषमता निर्देशांक हे सुद्धा अलीकडच्या काळात डेव्हलप झालेले आहेत आणि याच्यावर सुद्धा मानव विकासाच्या अनुषंगाने काम झालेलं आहे आणि परीक्षेला सुद्धा प्रश्न आलेले आहेत. याचा डिटेल आपल्याला अभ्यास करता येईल किंवा करावा लागेल. बघा मित्र, पुढचा प्रश्न आहे, भारतीय अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने ग्रामीण अर्थव्यवस्था आहे. स्टेटमेंट 1 आहे आणि स्टेटमेंट 2 काय आहे? 2011च्या जनगणनेनुसार देशातील ग्रामीण लोकसंख्या जवळपास 83.25 कोटी म्हणजेच एकूण लोकसंख्येपैकी 68.8% इतकी आहे. मग पर्याय काय आहे? विधान ए सत्य आहे परंतु बी असत्य आहे, ए असत्य आहे परंतु बी सत्य आहे, दोन्ही विधान ए आणि बी दोन्ही सत्य असून बी हे ए चे योग्य स्पष्टीकरण आहे. तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. भारतीय अर्थव्यवस्था काय आहे? प्रामुख्याने ग्रामीण अर्थव्यवस्था आहे, कारण ग्रामीण लोकसंख्येचं प्रमाण हे भारतीय लोकसंख्येमध्ये जास्त आहे किंवा मोठ्या प्रमाणात 68.8% एवढी लोकसंख्या ही 2011च्या जनगणनेनुसार काय आहे? ग्रामीण लोकसंख्या आहे किंवा ग्रामीण भागामध्ये राहते असं आपल्याला म्हणता येईल. म्हणून या प्रश्नाच्या अनुषंगाने दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत आणि हेच जे काही स्पष्टीकरण आहे ते बी मध्ये दिलेलं आहे असं या प्रश्नाचं इंटेन्शन होतं. बघा, पुढचा प्रश्न बघूया, वित्तीय दृष्ट्या वंचित घटकामध्ये मोठ्या प्रमाणावर पुढीलपैकी कोणत्या घटकाचा समावेश होतो? आता बघा, वित्तीय दृष्ट्या वंचित घटक म्हटलेलं अलीकडच्या काळामध्ये आपण आर्थिक समावेशन आणि वित्तीय समावेशन यावर मोठ्या प्रमाणात भर दिलेला आहे. 11वी योजना असेल आणि 12वी योजना असेल आणि त्यानंतर सुद्धा ज्या काही भारत सरकारच्या माध्यमातून स्कीम लॉन्च करण्यात आलेल्या आहेत, तर भारतीय अर्थव्यवस्थेमधील जे काही वंचित घटक आहेत त्यांचं वित्तीय आणि आर्थिक समावेशन घडून आणण्यावर अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात भर दिलेला आहे. मग वंचित घटक म्हणजे काय? तर अर्थव्यवस्थेमध्ये जसं वित्तीय ज्या काही सेवा असतात या वित्तीय सेवेपर्यंत जो घटक अजून पोहोचला नव्हता त्याचा समावेश हा वित्तीय सेवेमध्ये करण्यासाठी जसं जनधन योजना आणली होती 2014 ला, तर त्या योजनेच्या माध्यमातून आपण वित्तीय समावेशन घडून आणण्याचा एक विक्रम केलेला आहे. तर मग वंचित घटक कुठले होते? तर याच्यावर हा प्रश्न आहे. भूमिहीन मजूर, शारीरिक दृष्ट्या विकलांग, महिला व मुले आणि वरील पैकी सर्व. तर बघा मित्र, हे जे वंचित घटक जर बघितले तर भूमिहीन मजूर वंचित घटक होते, शारीरिक दृष्ट्या विकलांग जे काही व्यक्ती होते हे सुद्धा वंचित घटक आणि महिला आणि मुले हे सुद्धा वंचित घटक आहेत. म्हणून या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 4 वरील पैकी सर्व असं आपल्याला या प्रश्नाचं उत्तर सांगता येईल. नंतर बघा मित्र, केंद्रीय कराची राज्यामध्ये करावी लागणारी विभागणी घटकावर आधारित असते. बघा, केंद्रीय करातील वाटा हा राज्यांना कशा पद्धतीने द्यायचा याचे काही निकष असतात. हे निकष ठरवण्याचं काम कोण करत असतं? वित्त आयोग करत असतो. वित्त आयोगाची जे स्थापना आहे ते आर्टिकल 280 अंतर्गत राष्ट्रपती मार्फत केल्या जात असते आणि दर 5 वर्षाला वित्त आयोगाची स्थापना होत असते आणि वित्त आयोगाचे अध्यक्ष आणि 4 सदस्य अशी रचना असते. आणि या वित्त आयोगाचे वेळोवेळी जे अध्यक्ष होते त्यांच्या सुद्धा जोड्या आणि त्यांचा कालावधी हे सुद्धा आयोगाने वेळोवेळी विचारलेला आहे. तर अशा पद्धतीने सुद्धा प्रश्न आपल्याला येऊ शकतो की केंद्रीय कराची राज्यामध्ये वाटणी करत असताना कुठले निकष बघितल्या जातात? बघा, राज्याची लोकसंख्या, त्याच्यानंतर राज्याचे भूक्षेत्र, राज्याचा कर उत्पन्नातील सहभाग, क आहे शैक्षणिक सुविधांची उपलब्धता आणि रोजगार संधीचे प्रमाण. तर यामध्ये जर आपण बघितलं तर राज्याची लोकसंख्या आणि राज्याचे भूक्षेत्र त्यासोबतच राज्याची कर उत्पन्नातील सहभाग जो आहे या दोन गोष्टी आपल्याला या ठिकाणी दिसून येतात की याच्या आधारे कराची जे काही विभागणी होत असते. परंतु शैक्षणिक सुविधा आणि रोजगार संधीचे प्रमाण हा निकष मात्र वित्त आयोगाने अद्याप तरी घेतलेला नाही. म्हणून या प्रश्नाच्या अनुषंगाने जे स्टेटमेंट दिलेले अ आणि ब हे दोन स्टेटमेंट बरोबर आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे काय असेल, या प्रश्नाचं काय असेल अचूक उत्तर असेल. हे लक्षात ठेवायचं परीक्षेच्या दृष्टीने.
त्याच्यानंतर मित्र विजय केळकर समिती स्थापन करण्यात आली होती 2002 ला, आणि या समितीचं जे काही मोटिव्ह होता तो काय होता, भारतीय कर सुधारणा, भारतीय जी काही कर व्यवस्था आहे या कर व्यवस्थेमध्ये सुधारणा सुचवण्यासाठी किंवा उपाययोजना सुचवण्यासाठी विजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली होती. मग भारतीय कर प्रणाली सुधारणेच्या संदर्भात कोणते धोरण सुचवले होते केळकर समितीने, तर लक्षात असू द्या, सरकारी खर्चात कपात करणे, कर आकारणीचा पाया विस्तृत करणे, जास्त कर दर आणि मूल्यवर्धित कर निर्मूलन. तर बघा, जास्त कर आकारणी कुठलीही समिती सांगणार नाही, उलट कराचं जे काही प्रमाण आहे किंवा कराचे दर आहे ते कमी करण्यावर भर आहे. त्याच्यानंतर मूल्यवर्धित कर निर्मूलन हे सुद्धा नाही सांगता, आणि सरकारी खर्चात कपात, तर कर प्रणालीबाबत प्रश्न आहे त्याच्यामुळे काय असेल, हा पर्याय सुद्धा नाही. मग पर्याय काय असेल, कर आकारणीचा पाया विस्तृत करणे. कर आकारणीचा पाया विस्तृत करणे म्हणजे काय, कराचे दर कमी करणे, परंतु कराचा जो पाया आहे किंवा कर ज्या ज्या वस्तू आणि सेवेवर लावला जातो ते त्या अधिक त्या कराच्या अंतर्गत आणायचे, अशा पद्धतीने पाया विस्तृत करणे म्हणजे कराचे दर कमी करणे, परंतु कराचा जो पाया आहे तो विस्तृत केला तर कराचं जे संकलन असतं ते वाढतं, आणि त्याच्यामुळे केळकर समितीने जी काही सुधारणा सांगितली होती ती कर आकारणीचा पाया विस्तृत करणे, अशा पद्धतीने पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. पुढचं बघा, जेंडर बजेट म्हणजे काय, लिंग आधारित ज्याला बजेट म्हणतो. बजेटचे वेगवेगळे प्रकार असतात, पारंपरिक बजेट असते, शून्य आधारित बजेट असते, आउटकम बजेट असते, कार्यक्रम बजेट असते, आणि जेंडर बजेट सुद्धा अलीकडे आपण उल्लेख करत असतो. मग जेंडर बजेट म्हणजे नेमकं काय, यावर प्रश्न आयोगाने विचारलेला आहे. बघा, पुरुषांसाठी वेगळा अर्थसंकल्प हे तर अजिबात चुकीचंच असणार, महिलांसाठी वेगळा अर्थसंकल्प असं आपल्याला वाटू शकते. त्यानंतर सामान्य अर्थसंकल्पामध्ये पुरुषासाठी स्वतंत्र तरतुदी हे सुद्धा नाही, आणि चौथा आहे सामान्य अर्थसंकल्पात महिलांसाठी स्वतंत्र तरतुदी. बघा, जेंडर बजेट मध्ये असा कुठलाही स्वतंत्र असा बजेट मांडला जात नाही, परंतु जो काही आपला बजेट मांडला जातो सामान्य बजेट असतो. या सामान्य बजेटमध्ये लिंग आधारित ज्या काही प्रोव्हिजन असतात खर्चाच्या, ह्या खर्चाच्या प्रोव्हिजन दर्शवल्या जातात, आणि त्या विशेषतः महिलांसाठी स्वतंत्र तरतूद काय करण्यात आली हे त्या बजेटमध्ये दर्शवले जाते, म्हणून त्या बजेटला आपण जेंडर बजेट म्हणत असतो. परंतु जेंडर बजेट म्हणजे नेमकं वेगळं असं काही नसून सामान्य बजेटमध्ये महिलांसाठी ज्या काही आर्थिक तरतुदी किंवा स्वतंत्र तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, ज्या काही खर्चाच्या तरतुदी करण्यात आलेल्या आहेत, याच्यात ज्या काही नोंदी असतात किंवा ज्या बाबी असतात त्या प्रकर्षाने दर्शवणे, यालाच आपण काय म्हणतो, जेंडर बजेट. म्हणून या प्रश्नाच्या दृष्टीने पर्याय क्रमांक 4 सामान्य अर्थसंकल्पामध्ये महिलांसाठी स्वतंत्र तरतुदी असा हा प्रश्न होता. बघा, UCTADA मते म्हणजे युनायटेड नेशन जे काही कमिशन आहे गुंतवणुकीच्या संदर्भामध्ये, तर त्या संदर्भाच्या अहवालानुसार त्यांनी असं म्हटलेलं आहे की जागतिक गुंतवणूक अहवालानुसार, म्हणजे हा अहवाल कधीचा आहे, 2022, भारत 2021 मध्ये FDI त्याला फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणतो आपण, आणि प्राप्त करण्यामध्ये क्रमांकावर होता. मग भारत किती या क्रमांकावर होता 2021 मध्ये, असा फॅक्च्युअल क्वेश्चन तुम्हाला पूर्व परीक्षेला किंवा मुख्य परीक्षेला दिसू शकतो. तर या प्रश्नाचं जे अचूक उत्तर आहे ते पर्याय क्रमांक 2, भारत हा 7व्या क्रमांकावर होता. UCTADA जागतिक गुंतवणूक अहवालानुसार, जो की अहवाल 2022 मध्ये आला होता, आणि त्या 22 मध्ये जो अहवाल आला त्याची आकडेवारी 2021 ची होती. मग या 2021 मध्ये भारत हा FDI आकर्षित करण्यामध्ये जगामध्ये जर तुलना केली तर कितव्या क्रमांकावर होता, तर भारत हा 7व्या क्रमांकावर होता. हे परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं आहे. पुढचा प्रश्न बघा मित्र, खालीलपैकी कोणत्या राज्यात पहिल्या निर्यात प्रक्रिया क्षेत्राची स्थापना झालेली आहे. EPZ म्हणतो, एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन. हा जो काही एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन जो निर्यात प्रक्रिया क्षेत्र ची स्थापना कोणत्या राज्यामध्ये झाली, तर पर्याय क्रमांक 3 गुजरात राज्यामध्ये झाली. आणि कांडला नावाचं जे काही बंदर आहे, या बंदरामधून जी काही निर्यात होत होती, या कांडला बंदर क्षेत्रालाच निर्यात प्रक्रिया क्षेत्राची स्थापना किंवा त्याला दर्जा दिला होता. निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी ते क्षेत्र आपण डेव्हलप केलं होतं. मग अशा पद्धतीने प्रश्न येऊ शकतो की EPZ ज्याला एक्सपोर्ट प्रोसेसिंग झोन किंवा निर्यात प्रक्रिया क्षेत्र म्हणतो, हा पहिला कुठला होता, कांडला होता. आणि कांडला कुठल्या राज्यामध्ये आहे, तर गुजरात राज्यामध्ये आहे. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे. संपूर्ण ग्रामीण स्वयंरोजगार योजना
केवळ रिकामी जागाद्वारे राबवली जाते. पंचायत राज संस्था सार्वजनिक खासगी भागीदारी, वित्त मंत्रालय केंद्र सरकार आणि वित्त मंत्रालय राज्य सरकार. तर पंचायत राज संस्था काय करत असते? संपूर्ण ग्रामीण स्वयंरोजगार योजना केवळ पंचायत राज संस्थेद्वारे राबवल्या जाते. तर संपूर्ण ग्रामीण स्वयंरोजगार योजना ही 2001 ला सप्टेंबर 2001 ला सुरू करण्यात आली होती आणि या योजनेमध्ये आश्वासित रोजगार योजना 1993 आणि जवाहर ग्राम समृद्धी योजना ह्या दोन योजना एकत्र करून सप्टेंबर 2001 ला काय केलं होतं? संपूर्ण ग्रामीण स्वयंरोजगार योजना चालू केली होती. आणि ही कुठल्या संस्थेमार्फत राबवल्या जाते? तर पंचायत राज संस्थेमार्फत राबवल्या जाते. हे आपण परीक्षेच्या दृष्टीने लक्षात ठेवायचं आहे. चला बघा मित्रांनो, जी काही सिरीज सुरू केलेली आहे आपण ती नक्कीच तुम्हाला आवडत असेल. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करा. त्यासोबत आपलं YouTube चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा. तर या लेक्चर मध्ये आपण थांबूया. धन्यवाद मित्रांनो.